आम्हाला त्याचं फळ नको होतं म्हणून आम्ही पेपर्स फाडलेत. तुम्ही तुमचे पैसे मोजा, फळाची चिंता करू नका, ते आमच्यावर सोडा. पण सर, मी म्हणालो ना वकील साहेब, मणी आणि नीलमच्या नशिबामध्ये आमचं नाव आणि त्यांचा हक्क नाहीये म्हणून. आता समजा ते त्यांच्या नशिबातच नसेल तर आपण तरी किती जबरदस्ती करणार आहोत? काही पॉइंट आहे का त्याच्यात? नाही ना. पण सर, या तुम्ही. येतो सर. हा सगळा नशिबाचा खेळ आहे म्हणे. हे कुठे मला सांग. काय हे बघ संचिता, हे काय? तू बाहेरचे चिप्स खातेस? अगं प्रेग्नन्सी मध्ये असं काही खायचं नसतं बाहेरचं, घरातलं पौष्टिक अन्न खायचं असतं. मम्मा मी फक्त 2 चिप्स खाल्लेत. नाही अजिबात नाही, ते बाजूला ठेव. हे बघ मी तुझ्यासाठी पौष्टिक नाश्ता आणि ज्यूस आणलाय, कारल्याचा ज्यूस. ते पोटभर खा. आणि सुजित, तुला पण काही कळत नाही का रे? तू पण खायला लागलास हिच्या बरोबर. मम्मा मी कळलं तर काय प्रॉब्लेम आहे? मी कुठे प्रेग्नंट आहे? हो, पण होणाऱ्या बाळाचा बाबा आहेस ना. मग थोडे दिवस संचिता बरोबर कंपनी म्हणून बाहेरचं खाणं बंद केलं तर काय प्रॉब्लेम आहे का? पटलं, हे पटलं. चल आजपासून मी पण सोडलं. संचिता बरोबर मी सुद्धा बाहेरचं काही खाणार नाही. पण मम्मा मला भूक लागली, संचितासाठी जे काही आणलं ते थोडं मला पण दे ना. बरं बाबा, तू पण खा थोडस. घे. संचिता, हा फक्त तुझ्यासाठीच आणले ना मम्माने. तू खा. मी उगाच म्हटलं मला खायचंय. माझं तसंही पोट भरलंय मम्मा. नाही मी तू आलो. खा, तू ऐक ऐक मला नको. संचिता, सुजित, काय अरे बरं? मम्मा चला, आणि हा घे कारल्याचा ज्यूस. मम्मा हे सगळं नाही आवडत मला. अगं आवडत नाही कसं? हे बघ तू खात नाहीस म्हणून तुला चक्कर आली, अशक्तपणा आलाय तुला. ते इंटरनेटवर लागतं ना, मी त्यातनच बघून रेसिपी बनवल्यात. प्रेग्नंट बायकांनी काय खायचं काय खायचं नाही बघ, त्यातनं बघून मी आंबे हळद घातलेले ओट्स बनवलेत आणि हा कारल्याचा ज्यूस. चला प्या 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 प्या. मम्मा नको ना मम्मा हे बघा उलटी येते. बघ मम्मा नको. बाळासाठी आईला कष्ट करायला लागतात. हाताने करणार, तुला डिलिव्हरीच्या वेळेला कळेल. मम्मा चल 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 पी. मम्मा नको ना मम्मा. मम्मा नको ना संचिता, दॅट्स लाईक अ गुड गर्ल. प्या. मम्मा मला नाही. नाही, सगळं प्यायचं, सगळं प्यायचं. चला हे खा. हो मम्मा ऐका ना, मी नंतर मम्मा. माझा गुन्हेगार सापडावा म्हणून तुम्ही दोघंही मला मदत करत होते. माझ्यापेक्षा जास्त प्रयत्न करत होतात तुम्ही. पण आता तुम्हीच टाळताय म्हणी सर. असं तर नाहीये ना की माझा गुन्हेगार कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही ते माझ्यापासून लपवत आहात. मी तुमचा खरा गुन्हेगार आहे स्वानंदी. मला माफ करा, कारण जे सत्य शोधायला तुम्ही हॉस्पिटलमधून या अवस्थेत घरी आलात ते सत्य तुमच्यापासून लपवतोय. तुमचा गुन्हेगार माहीत असून तुम्हाला त्याच्याविषयी सांगत नाहीये. म्हणून मी तुमच्या गुन्हेगारा इतकाच अपराधी आहे स्वानंदी, आणि मला तुमचा अपराधी नाही राहायचंय. अरे खरंच बाबा, खरंच. काय करत होतो मी? बिझी होतो. अगं खरंच, काल रात्री मी मदत करायला गेलो होतो म्हणून फोन नाही करू शकलो.
मी खरं सांगू, जोवर ना मी कोणाला मदत करत नाही ना, मला छान नाही वाटत. घास माझ्या घशाखालीच उतरत नाही. तुला आठवतंय ना, मी तुला मदत केली होती तेव्हाच आपण भेटलो होतो. याच्यामुळे हे सगळं घडतंय. याच्यामुळे स्वानंदीला त्रास होतोय. याच्यामुळेच मी स्वानंदीला सत्य सांगू शकत नाहीये. यानेच माझे हात बांधलेत. याच्यामुळे मी स्वानंदीच्या नजरेतून पडतोय. याच्यामुळे आमच्यात परत गैरसमज, परत दुरावा निर्माण होणार आहे. मी याला नाही सोडणार. याला सोडलाच नाही पाहिजे. याला सोडायलाच नको. मणी, मणी काय करत होतास तू? मणी काय चाललंय तुझ्या डोक्यात? हा, काय करत होतास मणी? काय झालं मणी? मणी, काय चाललंय? नाही, काय नाही. तुझं आत्ता काही काम होतं माझ्याकडे? विषय बदलू नकोस. आई आहे मी तुझी, कळतंय मला. काय चाललंय तुझ्या डोक्यात? मला याला मारून टाकायचं आहे. मणी, वेळ लागले का रे तुला?